माझा बाप चालून चालून थकतो म्हणून फूट मसाजर भेट दिला, तुम्ही काय भेट देणार? मी त्याला नगरसेवक पद भेट देणार, जबाबदारी त्याच्या खांद्यावर. अच्छा, मग आता जसं त्यांनी तुम्हाला खांद्यावर उचलून धरलं होतं तसं मग तुम्ही पण त्याला खांद्यावर घेणार आहात? खांद्यावर नाही घेणार मी, त्याला खांद्यावर घ्यायचं म्हणलं माझं काय खांद्यावर नाही घेऊ शकणार, पण हाताला धरून चांगलं राजकारण 100% त्याला मी शिकवणार. भविष्यात जेव्हा अशी वेळ येईल की तुझ्यासाठी बाप फटाके वाजवतो, तो क्षण कसा? म्हणजे तुझे वडील दोघे तुझ्यासाठी जीपीएसच आहे. तू कुठेही जा. मी नाही, पण माझ्यावरती प्रेम करणारे जे लोक आहेत ना ती जीपीएस आहेत विशेषतः, त्याच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा. आम्ही 88 कुठं दिसते की लोकांना दिसतं की बाबा तात्या आहे किंवा तात्याचा भाचा आहे, तात्याचा मुलगा आहे. ते 88चं पण काय म्हणजे गणित काय ते तरी सांग. ती टाटा इस्टेट पण मी घेताना 2002 साली घेतली होती, ती पण कर्ज काढून घेतली होती. ती कशासाठी? फक्त बाळासाहेब ठाकरेंकडे टाटा इस्टेट होती, नारायण राणेंकडे टाटा इस्टेट होती. प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्ष दिव्यांचा प्रकाश, त्या जोडीलाच उठण्याचा सुगंधी स्पर्श, फराळाची लज्जत आणि अंगावर रंगीबेरंगी कपड्यांचा साज म्हणजेच फक्त दिवाळी नाही. दिवाळीचा अर्थच असा आहे की जर 4 दिवे जरी तुम्ही लावलेत तरी त्यातला पहिला दिवा हा आपल्या मनात लावायला हवा, दुसरा हा आपल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांसाठी प्रकाशित करायला लावायला हवा, तिसरा अंगणात आणि चौथा ज्याला दिवाळीच माहित नाही त्याच्या घरात, त्याच्या मनात लावायला हवा. अशीच दिवाळी साजरी करणारे, आपल्या घरासोबत इतरांच्याही घराच्यात प्रकाश पडावा यासाठी धडपडणारे या समाजात खूप जण आहेत, पण कधी दाखवत नाहीत, मिरवत नाहीत. असंच एक कात्रजचं व्यक्तिमत्व जे कायम वाढदिवस स्वतःचा पण उपक्रम दुसऱ्यांसाठी, कार्यक्रम स्वतःसाठी न करता इतरांसाठी कसे करता येतील. थोडक्यात म्हणतात ना, राजाला रोजच दिवाळी पण ती जनतेची असली पाहिजे तर तो राजा जनतेचा असतो, हे दाखवून देणारं व्यक्तिमत्व. तर वेगळं काही ओळख करायची गरज नाही, ते व्यक्तिमत्व तुमच्या समोर अगदी काही वेळातच मी प्रकट करणार आहे. पण त्याच्याच जोडीला अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालणारं त्यांचंच छोटंसं रूप, अर्थात अंगापिंडानं मोठंच आहे पण ते देखील आता त्यांच्यासोबत या मुलाखतीत उपस्थित आहे. मुळात एक पोस्ट मला आठवते, त्या पोस्ट म्हणजे खरं म्हणजे मी दोघांच्या पोस्ट सांगतो, ही बाप लेकाची जोडी आहे. बापाने एक परवा पोस्ट केली की मुलगा बापाचा विचार करू लागला की समजायचं तो मोठा झाला. प्रभागामध्ये खूप वेळा चालल्यानं पाय थकतात हे त्याला कळलं आणि मग त्यांनी मला वाढदिवसाला काय भेट दिली तर फूट मसाजर. यावरूनच कळतं जर तो बापाला वयाच्या 23व्या वर्षी एवढा जीव लावू शकतो तर तो जनतेला किती जीव लावू शकतो. आता ही बापाची पोस्ट पडली आणि लगेच त्याच्या लेखानं पण पोस्ट टाकली, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. ही जोडी तुमच्या समोर आहे, अर्थातच वसंत मोरे आणि रुपेश मोरे. दोघांनी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. बाप लेकाचं नातं काय ते फक्त प्रकट करण्याचा प्रयत्न मी अशातनं केला, आता तुम्हाला उलगडायचं आहे. रुपेश, म्हणजे मला असं म्हणायचं की तात्यांकडून तुला जे गुण मिळालेत, आता उदाहरणार्थ तात्यांनी 33 वर्षांपूर्वी म्हणजे 32 वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला, तो आकडा उलटा केला तर तुझं वय येतं म्हणजे 23. म्हणजे तुझ्या आधी देखील तात्यांसाठी फटाके लोकांनी वाजवलेले आहेत, पण तात्यांनी तुला दिवाळीला फटाके वाजवण्यासाठी पहिल्यांदा कधी संधी दिली वा कधी आणून दिले ते फटाके हे सांग. असं लहानपणी तात्या सगळ्यांनाच, म्हणजे आम्ही 4 भाऊ, सगळ्यांना तात्या 3 पोते घेऊन यायचे. 3 पोते? आता तुम्ही वडिलांसाठी किती पोत्यानं नाही, आता तुम्ही तर ट्रकनं फटाके वाजवत. तर त्यावेळेस तात्या प्रत्येकाला 1 पोतं असं फटाकड्यांचं भरून द्यायचे. मग त्यात ते सेपरेशन करायचे, तू छोटा आहेस मग तू कुठल्या वाजवायचे, जो मोठा भाऊ आहे त्यांनी कुठले वाजवायचे. ज्याला जास्त रिस्कवाले फटाके आहेत ते आम्हाला देत नव्हते, जो मोठा आहे त्याला ते फटाकडे द्यायचे. तेव्हापासून फटाके वाजवत. पण आता असं वाटतं की तुला आता त्यांनी रिस्क घेण्यासाठी पण प्रयत्न करायला सुरुवात केली? नाही, रिस्क घेतलीच पाहिजे. रिस्क घेतल्याशिवाय समजणार सुद्धा नाही, ते घेतच राहायची रिस्क. शेवटी त्यांनी शिकवलेलंच आहे, रिस्क घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून. बरोबर आहे. तर त्या मुळात
तुमचं दोघांचं जे नातं आहे ते बाप लेकाचं नातं, आणि प्रत्येकाला असं वाटतं की मुलगा आपल्या पावलाच्या चालीनं चालावा आणि भविष्यात तो माझा लिगसी म्हणून किंवा वारसदार म्हणून असावा. पण तो राजकीय वारसदार असावा असं तुम्हाला खरंच वाटलं होतं का? त्यांनी त्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला जर यायचं असेल तर त्यांनी यावं, नाहीतर न यावं? 100% मी शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्याला तशाच प्रकारचा फ्रीडम दिला होता. तुला काय व्हायचंय तू ठरव. कारण बऱ्याचदा आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करता करता मुलं थकतात आणि मग ती कधी कधी वेगळ्या मार्गाला जातात. परंतु मी त्याला पहिल्यांदाच विचारलं होतं की तुला नक्की काय करायचंय. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हॉटेल मॅनेजमेंट करायचं. 12वी झाल्यानंतरनं त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश केला आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये थोडा डळमळीत पण झाला होता सुरुवातीच्या काळात. मी तेव्हा सांगितलं चॉईस कोणाची आहे? तुझी आहे. मी सांगितलं का तुला? नाही. आता तू चॉईस केली, आता पूर्ण करायचं, अर्धवट सोडायचं नाही. त्यामुळं मला आता वाटतं की आज सर राजकारणाचं जे काय आता व्यावसायीकरण चाललंय ना, ते पाहिल्यानंतर कधी कधी असं वाटतं की जर प्रत्येकाने राजकारणामध्ये माणसाचं व्यवसाय करण्यासाठीच आणली, प्रत्येकाने स्वतःचा वारसदार हा व्यवसायासाठी. कारण आजकाल राजकारणात जर पाहिलं ना तुम्ही, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, एवढंच गणित चाललंय. परंतु मला असं वाटतं की मी जे एक वेगळं राजकारण करतो की समाजातल्या आडलेल्या नडलेल्यांना जे काही मी मदत करण्याचा प्रयत्न करतो, मदत करतो. शहरावरती जे संकट आलं होतं कोरोनाचं, त्या काळात सुद्धा मी अंग झटकून काम केलं. मी घरात बसलो नाही कधीच 2 वर्षामध्ये. तसं मला पण वाटतं की कुणीतरी माझ्या पण पावला, कारण बऱ्याचदा प्रयत्न केले इतर विषय इतर लोकांकडून सुद्धा, परंतु अपेक्षा भंग होतो. त्याच्यापेक्षा कारण हा लहानपणापासूनच, जसं मला वाटतं की मी 2007 साली नगरसेवक झालो, त्या टायमाला रुपेश 5 वर्षाचा होता. म्हणजे त्याला 5 वर्षाचा असताना त्याच्या अंगावर गुलाल पडलेला आहे. माझ्याकडे अजूनही तो फोटो आहे की तो 5 वर्षाचा होता आणि 5 वर्षाचा असताना त्याच्या अंगावर गुलाल पडला. त्यावेळेस मी 31 वर्षाचा होतो. म्हणजे वयाच्या 31व्या वर्षी मी नगरसेवक झालो. आणि तेव्हापासून जी राजकारणाची गोडी लागत गेली, तसं जरी तो शिक्षण घेत होता तरी पण माझ्या या सगळ्या बॅकस्टेजला तो असेल, माझे भाचे असतील, माझे मित्रपरिवार असेल, हे सगळे बॅकस्टेजला होतेच ना. मग मला वाटतं की आता बॅकस्टेजपेक्षा आता थोडं फ्रंटला पण येऊन काम केलं पाहिजे. की खऱ्या अर्थानं आता माझं 51 वय झालं, मग पुढं कोणतरी वारसा चालवायला असलं पाहिजे चांगलं राजकारणाचा, चांगलं राजकारण. आणि चांगल्या राजकारणाकरता मी विचार केला. त्याला पण ते पण विचारलं, बाबा तुला नक्की, म्हणजे जबरदस्ती नाही, तुला नक्की हे करायचंय का? जर उगाच माझा वारसा चालवायचा म्हणून नाही, इथं वारसा नाही म्हणून मी त्याला आता माझ्या शेजारच्या खुर्चीवर रोज बसवतो की मी नक्की कशा पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवतो. की आपल्याकडे जो माणूस अपेक्षा घेऊन येतो त्याचा अपेक्षा भंग होऊन तो आपल्याकडनं गेला नाही पाहिजे. कमीत कमी ॲटलिस्ट त्याला आपण चहा तरी पाचता आला पाहिजे. त्याला आपल्याकडनं जाताना तो समाधान, माझा प्रश्न मिटला नाही परंतु तात्या माझ्या संग बोलले, एवढं जरी त्याला समाधान वाटलं तरी माणूस बाहेर जाताना चांगल्या पद्धतीने जातो. बरोबर आहे. तर तुम्हाला म्हणजे तुमचा तर वाढदिवस होता 10 ऑक्टोबरला, रुपेचा वाढदिवस त्याच महिन्यात आहे, म्हणजे 21 ऑक्टोबरला आहे. तर त्यांनी तुम्हाला म्हणजे माझा बाप चालून चालून थकतो म्हणून फूट मसाजर भेट दिला, तुम्ही काय भेट देणार? हा, मी त्याला नगरसेवक पद भेट देणार, जबाबदारी त्याच्या खांद्यावर. अच्छा, मग आता जसं त्यांनी तुम्हाला खांद्यावर उचलून धरलं होतं तसं मग तुम्ही पण त्याला खांद्यावर घेणार आहात? खांद्यावर नाही घेणार मी त्याला, खांद्यावर घ्यायचं म्हणलं माझं कार्य. खांद्यावर नाही घेऊ शकणार, पण हाताला धरून चांगलं राजकारण 100% त्याला मी शिकवणार, शिकवतोय. रुपेश, मला एक असा प्रश्न पडलाय की नेहमी आता आपण तात्या काय ऑन फील्ड असतात. आता तू अगदी आत्ताच म्हणाले जाते की वयाच्या 5व्या वर्षी तुझ्या अंगावर गुलाल पडला, तू त्यांच्यासाठी अनेक फटाके नंतर वाजवले. पण भविष्यात जेव्हा अशी वेळ येईल की तुझ्यासाठी बाप फटाके वाजवतोय, तो क्षण कसा असेल? भविष्यात दुसरं काही, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसेल. जे पाहिजे असेल मनाला त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसेल. आणि की तू स्वतःहून म्हणालास की बाप म्हणजे जगण्याचं माप आहे आणि तो आपल्यासाठी फटाके वाजवतोय. आणि ही वेळ वेगळीच असते ना. म्हणजे मुलगा बापासाठी फटाके वाजवतो हे कॉमन झालं, पण बापानं मुलासाठी फटाके वाजवले. तर आता त्यासाठी तुझे काही प्रयत्न आहेत, ते वडिलांचे अंगभूत गुण घेण्यासाठी तू काय करतोस रोज, कसं ऑब्झर्वेशन करतोस वडिलांना? सगळ्यात पहिलं तर ज्यावेळेस तात्या ऑफिसला येतात, ऑफिसला आल्यानंतर लोकांच्या समस्या कशा आहेत त्याला ते डिफेंड कसे करतात. मग काही कुठं कौटुंबिक असतील, काहींची फसवणूक असेल, काहींना दमदाटी करत असेल, कोण दादागिरी करत असेल, बिल्डर लोक फसवणूक करतात, त्याला ते कशा प्रकारे टॅकल करतात. त्यानंतर
समोरचा माणूस सर्वात पहिलं तर एक शिकायला मिळतं की ते बघतात पहिला समोरचा कसा बोलतो, म्हणजे त्याची भाषा. समोरचा ज्याला समजा एखाद्याची फसवणूक झाली, त्याला फोन केल्यानंतर तो कसा बोलतो. जर तो नम्रपणे ते बोलला तर ते पहिला चान्स देतात. समोरच्या माणसाला पण सांगतात की मी दमदाटी करू शकत नाही, मी पहिला एकाला चान्स देतो. चान्स दिल्यानंतर त्यांनी जी मुदत दिली त्याच्यामुळे त्यांनी नाही पूर्ण केलं तर मग मी बघेल. ते शिकण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे वडिलांचं ऑब्झर्वेशन तू चांगल्या पद्धतीनं करतोस आणि तेच गुण तू घेत असतोस. बरं, आता दिवाळीचा अगदी मोसम सुरू आहे. काय वडिलांनी काय दिवाळीसाठी तुला स्पेशल काय ड्रेस, काय वेगळी खरेदी, वेगळी भेट? नाही, असं काय नाही. भेट तर कायमच देत असतात ते, आणि ते वडील हीच खूप मोठी भेट आहे माझ्यासाठी. त्यामुळे दुसरे काय अपेक्षा नाही. मला तुलाच जास्त प्रश्न विचार असे वाटतात, पण काय म्हणजे तात्या समोर आहेत त्यामुळं. तात्या, मला सांगायचं की तुम्ही रुपेशला असं कधी स्वतः वैयक्तिक वेळ दिला? कारण की आम्ही तुमचे खूप व्हिडिओज पाहतो, मित्रांसमोर तुम्ही अगदी फिरायला जाता सगळीकडे मित्रांसोबत वगैरे, पण त्याच्यासाठी किंवा कुटुंबासाठी किती असा वेळ दिलाय तुम्ही? रोज रात्री 1 तास त्यासाठी असतो माझा. रोज रात्री, रोज मी 11:30-12 वाजता त्याच्या कॉफी शॉपवर जातो आणि त्याच्या कॉफी शॉपवर आम्ही अर्धा ते 1 तास दोघं बसतो गप्पा मारत. आमचा भाचा पण असतो, प्रतीक असतो, महेश असतो, कधी कधी मित्र असतात. पण आम्ही कोण नसलं तर किती पाऊस असते, आम्ही दोघं आणि आमचा गबऱ्या म्हणून एक कुत्रा आहे, आम्ही तिघं तर हमेशा तिथं असतोच कात्रज चौकामध्ये. मग त्यावेळेस मग सगळ्याच गोष्टी होतात. मग राजकारणावरच्या गप्पा गोष्टी होतात, घरातला काय विषय असेल तर तो होतो, व्यवसायाच्या संदर्भात होतात. या सगळ्याच गोष्टी तिथं बसल्यानंतर ना, किंवा तिथं कोण आलं तर मित्र परिवार तो पण तिथं येतात रात्रीच्या. तर लोकांना माहीत झालं मी कॉफी शॉपवरती बसलेला असतो, त्यामुळं तिथं मी मुळात त्याला ह्याच विषयामध्ये रिसॉर्ट पण झालं. त्याच्यानंतर ना आता तो कॉफी शॉपवर बसतो की राजकारण करता करता माणसाला 4 पैसे कमवायचं पण अक्कल आली पाहिजे ना. नाही तर काय होतं की आजकाल बाप एवढं कमवतो, मी एवढं कमवलं नाही आयुष्यामध्ये कधी. मी फक्त लोकांचं प्रेम कमवलं. मी जर एवढं कमवलं असतं की तो असा झोकून देऊन काम केलं नसतं त्याने. चला बापाच्या मेहरबानीवर आपण होणार आहे, पण तसं नाही. त्याला मी व्यावसायिक सुद्धा सगळ्या गोष्टी त्याच्या अंगावरती टाकलेल्या आहे की तू व्यवसाय कर. म्हणजे जर आपल्याला 4 पैसे कमवतो ना, तर आता एखाद्या ठिकाणी त्याला ज्यावेळेस 2-3 हजार रुपये खर्च करायचे असतील, मग त्याला ते गणित कळतं की अरे माझा काल कॉफी शॉपवरती 5,000 रुपये व्यवसाय झाला, मग आज मला 5,000 रुपये एकदम खर्च करायचे म्हटल्यावरती माझा दिवस गेलाय. 12 तास मी त्या कॉफी शॉपवर बसलो, त्यावेळेस मला 5,000 रुपये संध्याकाळी मिळाले. मग मी आता हे 5,000 रुपये असे कसे काय एकदम खर्च करू? हे प्रत्येक बापाने, म्हणजे एक वसंत मोरे म्हणून नाही, पण प्रत्येक बापाने मुलांवरती या गोष्टी कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे. शिवाय म्हणजे असा कधी दिवस होत नाही की आम्ही एकमेकांना फोन करत नाही. आम्ही कायम एकमेकांना फोन करतो. मी कुठं बाहेर गेलो असेल तर मी त्याला करतो, कधी तो बाहेर गेला असेल तर तो मला करतो. आणि विशेषतः म्हणजे असा दिवसच येत नाही आमच्यामध्ये कधी आम्ही फोनवरतून बोललो नाही किंवा काय, कंटिन्युअसली. आणि आमचं बाउंडिंग अतिशय चांगलं आहे. त्यामुळं मला वाटतं की एक चांगला राजकारणी घडवण्यामध्ये मी चांगला यशस्वी होईल. तुमचं एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे प्रतीक असो किंवा तुमची भाची कंपनी असो, मित्र परिवार असो, नितीन असतील किंवा आणखी, आणि रुपेश तुमचं मुलं, तुमच्याकडे सगळेच सारखेच असतात. म्हणजे अगदी प्रभागातला कुणी आला सोबत त्याला नेणार, चहा पाणी भेटणं वगैरे सगळ्या गोष्टी. हे जे सगळ्यांना धरून चालण्याची जी तुमचं जे बॉन्डिंग आहे सगळं, ते रुपेशकडे आहे का? अगदी रुपेश समोरच मला तुम्हाला विचारायचं. कारण मला वाटतं की माझा मित्रपरिवार जेवढं आहे ना, माझ्या मित्रपरिवारापेक्षाही जास्त मित्रपरिवार त्याचा आहे, आणि तो सगळा यंगस्टरमध्ये आहे. आता माझे तर आम्ही म्हटलं तर 20 ते 25 मित्रपरिवार आमचा असा आहे की आम्ही सातत्याने एकत्र असतो. आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती आम्ही, पण त्याचा ग्रुप माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही इन्सिडेंट्स घडले होते, धमक्या येण्याच्या किंवा काय. शेवटी ह्या गोष्टीमधनं सुद्धा आम्ही दोघंही कधी खचून गेलो नाही. पण मी त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी त्याला धमक्या दिल्या होत्या त्याला मी मुंबऱ्यातनं शोधून आणला पोलिसांच्या आधी. म्हणजे पोलीस नाही शोधू शकले त्याला लवकरात लवकर, परंतु त्याचं जे काही लोकेशन होतं, ते लोकेशन ज्यावेळेस आम्ही पोलिसांना काढून दिलं, त्याच्यामध्ये आमचा मास्टर की प्रतीक होताच, ते जे काही त्याचं लोकेशन जेव्हा आम्ही पोलिसांना दिलं तेव्हा पोलिसांनी पण चक्रावून गेले होते की तो जम्प करत होता लोकेशन. पण ते माझ्या डोक्यामध्ये सारखं ते भिनत होतं.
जो जवळनं तुझ्या डोक्यात गोळी मारणार, जवळनं नजदीक आके तुझे गोली मारूंगा. त्याला आम्ही शेवटी शोधून काढला, पण तो फेक होता. नंतर पण पोलिसांनी पण त्याला आणला, मग त्याच्यावरती कारवाई झाली. पण या गोष्टी ज्या आहेत ना, की आपण एकमेकांसाठी काहीतरी लागतो, हे असलं पाहिजे एकमेकांमध्ये, आणि ते आमच्यामध्ये बाउंडिंग आहे. रुपेश, म्हणजे वसंत मोरेंचा मुलगा असं म्हणून काही बर्डन तुझ्यावर आहे का? म्हणजे उदाहरणार्थ की त्यांची इतके फॅन फॉलोअर्स आहेत किंवा त्यांचे इतके जवळचे आहेत, जवळपास पुण्यातलं असं घर नाही की त्यांना वसंत मोरे हे नाव माहित नाहीये, तर त्यांचा मुलगा म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे, असं काही बर्डन तुझ्यावर? नाही, उलट चांगली गोष्ट आहे. जबाबदारी आणि रेस्ट्रिक्शन्स राहतात काही सगळ्या गोष्टींमध्ये. वाकडं पाऊल कुठे टाकायची? कुठेही जरी फिरायला जरी गेलो तर 88 नंबरची गाडी जरी दिसली तरी लोकांना वाटतं तात्याच आहेत. आम्ही किती लांब, आम्ही तिरुपतीला गेलो होतो, तिकडे तात्या म्हणूनच आम्हाला शोधायला लागले लोक. आम्ही कुठेही जाऊ दे. त्यामुळं असं काय एक कायम असं एक वलय राहतात त्यांच्या सोबत आजूबाजूला. म्हणजे त्यांना तर कधी खोटं पण बोलू शकत नाही. खोटं बोललं की ते पकडतातच. त्याच्या गाडीचं कधी कधी पूर्वी, म्हणजे जेव्हा त्याला गाडी घेतली मी, 1-2 वेळा मला बाहेरनं फोन आले, अहो तात्या थांबा थांबा थांबा. मी नाही भाऊ, मी तर नाही आहे. मग अहो गाडी खूप जोरात गेली. मग मी लगेच इमिजिएट त्याला, आता तुझी गाडी इथं होती, मग त्याला तो पण हे असतं म्हणून मी 88 नंबरची गाडी घेतली त्याला सुद्धा. मला तुझे वडील दोघे तुझ्यासाठी जीपीएसच आहे. तू कुठेही जा. मी नाही, पण माझ्यावरती प्रेम करणारे जे लोक आहेत ना, ती जीपीएस आहेत विशेषतः. त्याच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा. आम्ही 88 कुठं दिसली की लोकांना दिसतं की बाबा तात्या आहे किंवा तात्याचा भाचा आहे, तात्याचा मुलगा आहे. ते 88चं पण काय म्हणजे गणित काय ते तरी सांग. आणि 88 काय आमच्या इथं काही जणांनी, म्हणजे ज्या टायमाला मी नगरसेवक झालो त्या टायमाला, पूर्वी सुरुवातीला माझी गाडी तशी नव्हती. माझी सुरुवातीची गाडी टाटा इस्टेट होती माझ्याकडे. पण ती टाटा इस्टेट पण मी घेताना 2002 साली घेतली होती. ती पण कर्ज काढून घेतली होती. ती कशासाठी? फक्त बाळासाहेब ठाकरेंकडे टाटा इस्टेट होती आणि नारायण राणेंकडे टाटा इस्टेट. अच्छा, म्हणून माझ्याकडे पाहिजे. म्हणून मी लोन मारलं, सेकंड फायनान्स केला, सेकंड हँड गाडी घेतली आणि ती घेऊन मी ती गाडी फिरवायचो. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या गाड्या घेता 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 एक दिवशी आपलं एक जरा आमच्या इकडे होता नंबर, माझ्या थोडा खालचा होता म्हणून मी त्याच्यावरचा घेतला. तो तेव्हापासून जी सूट झाला नंबर मला, 88 नंबर हा माझा फेवरेट झाला. तेव्हापासून तर आजपर्यंत 88 व्यतिरिक्त मी गाडीच घेतली नाही. रुपेश, आता म्हणजे आता थोडंसं आपण कुटुंबाकडे जाऊयात. मला असं म्हणायचं की दिवाळी आहे, दिवाळीची धामधूम असते, अशा वेळी साहजिकच एक पॉलिटिकल प्रेशर तात्यांवर असतं किंवा त्यांना वेळ तेवढा घरात कमी मिळत नाही, जास्तीत जास्त बाहेर असणं राहणं. तेव्हा एक जबाबदारी म्हणून तुझ्यावर पडते अशा वेळी घर सांभाळणं, घरातल्या काही जिन्नस वस्तू काही द्यायच्या असतील तर त्यावेळी प्रकर्षानं असं जाणवतं की नाही बाबा, आता वडील जर बाहेर त्या ठिकाणी काम करतात तर मला घराकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर ते कसं तू हे करतो, टॅकल करतो? 100%. तसं तर दिवाळीला तर तात्या येतातच, वेळ काढून काही करून प्रत्येक ह्याला सणाला येतातच. आल्यानंतर समजा तर कधी मुंबईला गेले, कुठे बाहेर गेले, त्यावेळेस ती जबाबदारी मला पार पाडणंच आहे. कारण की मुलगा म्हणून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यानंतर मलाच पार पडायच्या. पण ते त्यांनी जसं स्वीकारलंय लोकांसाठी जगण्याचं, तसं मी पण स्वीकारलंच आहे. पण माझा अजून त्यांचा एवढा अनुभव नाही, त्यामुळे ते करत असताना घराची पण जबाबदारी घेणं ते मी समजतो आणि ते समजून मी घरातली पण जबाबदारी तशी पार पाडतोच. अच्छा, म्हणजे आता त्यांचं जे वाक्य होतं की मुलगा बापाचा विचार करू लागला की मुलगा मोठा आला, पण लगेच खाली त्यांनी ते 20 वर्षाच्या आहे म्हणून असं. मला असं म्हणायचं की त्यांच्यावर जसं म्हणजे तुमचं छत्र आहे, म्हणजे तात्यांचं जसं छत्र आहे तसंच ते प्रत्येक मुलाच्या आयुष्यात बघत असतात त्याच पद्धतीने. मग तो अगदी प्रभागातला असेल किंवा दूरचा असेल किंवा त्यांचा फॅन असेल तर त्याला देखील ते त्या पद्धतीने सांगतात. त्यांची दिनचर्या बघून कधी तुला असं वाटतं की अरे असं आपण तात्यांचं जर राहिलं पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे, अशा त्या बाबतीमध्ये मला खूप वाटतं. तेवढ्या बाबतीमध्ये मला खूप वाटतं की मी जसं सकाळी उठतो तसं त्यांनी उठलं पाहिजे. लवकर, थोडं उशीर होतो पण थोडं लवकर उठून मग पब्लिकमध्ये फिरलं पाहिजे, लोकांकडं गाठीबिठी घेतल्या पाहिजेत, थोडा व्यायाम केला पाहिजे चांगला. व्यायाम आणि स्वतःचं शरीर सदृढ राहतं. दिवसभर तुम्ही कोणत्याही तुमचं कसलंही मोठं चॅलेंज तुमच्या समोर येऊ द्या, तुम्ही ते टॅकल करू शकता.
व्यायाम हा आयुष्यात शरीरात खूप महत्त्वाचा आहे. तो पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तो पण करायचा, तालमीत जात होता. पण त्याला जरा त्याचा इथं हाड ब्रेक झालं हाताचं. तेव्हापासून थोडं स्टील रॉड असल्यामुळं त्याला व्यायामावरती रिस्ट्रिक्शन्स आले त्याला. त्यामुळं थोडं जरा झाले थोडं कारण की तात्यांची दिनचर्या मुळात कात्रजमध्ये फेमस आहे. ते सकाळी उठतात, मग अगदी सगळी मंदिरं, पाया पडणं वगैरे हा सगळा त्यांचा. बघायला गेलं ना सर, आता कोणच असं नसेल जे त्यांच्या एवढं झोपत असेल. ते फक्त 4 ते 5 तास झोपतात आणि त्यानंतर ना 4 ते 5 तास झोपून आता रात्री 1 वाजता त्यांच्या एवढं कमी झोपत नसेल असं म्हणायचं. आणि पळत पण कोण नसेल. जे म्हणजे कमी झोपून एवढी एनर्जी येणं ते शक्य आता मला तर वाटत नाही आता कोणाला होऊ शकेल. कारण की त्यांनी जे कष्ट केलेले आहेत ते कायम प्रत्येक गोष्टीमध्ये बोलून दाखवतात. मग सकाळी ते सांगतात सकाळी 5 वाजता व्यायामाला उठायचो, मग तिथनं धारा काढायचो, मग लोकांच्या घरातनं दूध टाकायचो, मग इस्तारीच्या दुकानावरती जायचो, मग त्यानंतर शाळेत जायचे. कॉलेजला मी सायकलवर जायचो. मग त्यांनी जे सांगितलं की त्यांनी एवढं कष्ट केलेलं आहे त्यामुळं असं वाटतं की हां एवढं आहे की त्यांच्यासारखं करू शकतो, पण त्यांच्या एवढं नाही करू शकत. ते करण्याचा प्रयत्न. मला आता असं एक म्हणायचं, तात्यांची एक छबी अशी आहे की अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे. म्हणजे आत्ताच उद्धवसाहेब ठाकरे पण येऊन गेले आणि त्यांनी तर थेटच तात्यांबद्दल वाक्य उच्चारलं की अरे दंडुका का घेऊन फिरतोय, हे मी नुसतं बघायचं पण आता कळलं का दंडुका घेऊन फिरतोय. तसं जे त्यांचं जे काही म्हणजे नेचर आहे, तर तसं नेचर तुझ्यात तू उतरवण्याचा प्रयत्न करणार आहेस. कारण की तात्यांबद्दल आता नेहमी असं म्हणलं जातं की तात्या म्हणजे अगदी म्हणतो ना रोखतो, आणि जिथे काही अन्याय तिथे डायरेक्ट मग ते दांडका असेल किंवा काहीतरी घेऊन जाणार नाही. तसं तात्यांचं नाव सांगितलं तर समोरचा ते पाऊल उचलण्याची वेळ. आता बस नामी काफी असं म्हणायचं, आता दांडके उचलायची गरज नाही लागणार. नुसतं तात्यांचा मुलगा बोलतोय म्हणून सांगितलं तरी चांगले चांगले प्रश्न मार्गी लागतात, चांगले चांगले जनतेची कामं सुटतात. पण एक असं मुलगा म्हणून तुला अशी कधी भीती वाटत नाही? तात्या रिस्क घेतात, रिस्क घेऊन बाबा एखाद्या कुणालाही नडतात ते बिंदास, एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी ते अगदी रस्त्यावर उतरून, तेव्हा अशी एक आकस्मिक भीती वाटते का? माझे वडील आहेत, ते असतील जगासाठी ते नेते राजकारणी, माझे वडील आहेत, अशा वेळी काही भीती वाटते का एक मुलगा म्हणून? तशी वाटते पण नाही वाटत. वाटते पण आणि नाही पण. नक्की कारण वाटते पण नाही वाटत म्हणजे वाटते म्हणजे कसं कधी कधी एक सॉफ्ट हार्टेड म्हणून वाटतं, पण असं वाटतं की तेव्हा माणूसच वेगळेत त्यामुळे भीती नाही वाटत. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही मोरे आहेत. आम्ही नाही, हे सगळं झालं म्हणजे वलय आडनाव सगळं, पण एक मुलगा म्हणून जेव्हा विचार करतो आपण हार्ट टू हार्ट, माझे वडील आहेत ते, त्यावेळी कुठं ना कुठेतरी अशी भावना निर्माण होतेच ना. जसं तू कुठे बाहेर गेला असशील आणि तू जर त्यावेळेत आला नशील तर तात्यांच्या मनात ती भावना निर्माण होणारच. हो होती ना. मी रात्रीच्या 12:30 जरी वाजले ना कॉफी शॉपवरती यायला तरी मी सगळ्यांना पहिले फोन करतो, एवढा उशीर का झाला, तुझं काय बोलणं झालं का, काय झालं का. मग त्यानंतर ते म्हणले नाही बाबा. हे बाप मुलाचं नातं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि तेही तू या आता राजकारणात तू प्रवेश करशीलच, पण ते टिकवण्यासाठी तो प्रयत्न जो आहे तुझ्याकडनं तो कायम राहायला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. कारण की कुठल्याही मुलाला असं वाटतं की बाबा आपला बाप आहे म्हणून आपण, बाप मुळेच आपली ओळख आहे. म्हणजे प्रत्येक जणाला तसं वाटतं. आता मला दादाने असं स्पेशली विचारायचं, आता रुपेश मध्ये असे कोणते गुण आहेत की जे गुण खूप चांगले आहेत आणि ज्यामुळे तुम्ही अगदी निवांतात, हा गुण याच्याकडे चांगला आहे, पण असे कोणते गुण आहेत की जे गुण नाही आहेत पण ते त्यात त्यांनी आणायला हवे? त्याच्याकडं संघटन कौशल्य चांगलं आहे. त्याचं आता मुलांचं जे त्याच्याकडं आहेत कार्यकर्ते ते पण चांगले आहेत. आणि मला वाटतं की व्यसनाधीन त्याच्याकडे कुणी नाहीये, हा सर्वात महत्वाचा. निर्व्यसनी मित्र आहेत. आणि निर्व्यसनी म्हणजे माझ्या घरातच आज आमचे 3 भाऊ, आम्ही 3 भावांची 4 मुलं, आमच्या 2 सख्या बहिणींची 2 मुलं आणि आमचे चुलत भाऊ हे जवळजवळ 7 जण आहेत. म्हणजे हे 11-13 जण, 13 जण मध्ये माझी अतिशय मोठी ताकद आहे. आणि हे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या घरामध्ये टोटल जर आमचे कात्र यंगस्टर्स मोरे पैकी बघितले तर 30 ते 35च्या आसपास आमचे नुसते मोरेंची यंगस्टर मुलं आहेत. आणि ती बऱ्यापैकी मी सगळीकडे मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येकाला कुठं ना कुठं, प्रत्येकाच्या घरामध्ये. म्हणजे संघटन कौशल्य संघटन कौशल्य चांगले आहे. शिवाय तो आता व्यवसाय पण चांगला करतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आणि विशेषतः म्हणजे
त्याला एखादं काम जर आपण थोडं सांगितलं ना, म्हणजे पूर्वी कसं रागवायला लागायचं, आता डोळ्यामध्ये कळतं की मला पटलं, फोन कट झाला की समजायचं पटलं नाही. मग ते काम जे आपण सांगितलेलं असतं ते काम मग तिथं जाऊन थांबून मग ते करून घेणार. म्हणजे मग रिसॉर्टवरचं एखादं काम असेल तर रिसॉर्टवरच्या कामामध्ये सुद्धा तो कंटिन्युअस असतो. ना आता मी राज्य सोसायटीपाशी एक गार्डन केलं. त्याची कन्सेप्ट होती की बाबा इथे खूप येता जाता महिलांना खूप प्रॉब्लेम होत होता, आता इथं काहीतरी केलं पाहिजे. मग त्याच्यानंतरनं मी त्याला नुसतं सांगितलं, बघ ठीक आहे मी करून देतो, पण बाकी तुझं सगळं काम. मग आजपर्यंत सुद्धा तिथं वेळप्रसंगी पाणी मारायचं काम सुद्धा तो करतो, की बापाने गार्डन करून दिले ते वाळलं नाही पाहिजे. ह्या ज्या गोष्टी माझ्याकडे माझ्या वडिलांनी, बापाने जो ओलावा दिलाय तो टिकवला पाहिजे. माझ्या वडिलांनी ज्या काही गोष्टी मला दिल्या ते मी पण त्याला देण्याचा प्रयत्न करतो. आणि आता असा कोणता गुण नाहीये जो त्याच्यात यायला पाहिजे असं तुम्हाला? मला वाटतं की आता हा गुण तर बऱ्यापैकी आहेत त्याच्याकडे, फक्त व्यायामाचा गुण आला पाहिजे, कंटिन्युटी शारीरिक मेहनत केली पाहिजे आणि जरा वॉकिंग वगैरे केली पाहिजे. ज्या पद्धतीने मी रोज 1 तास व्यायाम करतो, अर्धा पाऊण तास वॉकिंग करतो, ह्या गोष्टी थोड्या जरा कटाक्षाने त्या केल्या तर मला वाटतं की तो सुदृढ पण चांगलं होईल. आणि विशेषतः ज्या काय आता ऑफिसवरती बसल्यानंतर जी लोक भेटतात, जी विशेषतः ऑफिसमध्ये बसले की ज्यांची कामं असतात ती लोक आपल्याकडे येतात, पण ट्रॅकवरती फिरत असताना, बाहेर समाजामध्ये फिरत असताना ज्यांची कामं नसतात ती पण लोक आपल्याला ओळखतात. आणि मला वाटतं की नाही का, वसंत मोरेचा मुलगा आहे म्हणण्यापेक्षा वसंत मोरे याचे वडील आहेत हे मला पण ऐकायला चांगलं वाटेल. सभागृहामध्ये आल्यानंतर तो जर माझ्याबरोबर तिथं आला तर मला वाटतं की पुणे महानगरपालिका अथवा महाराष्ट्रातली आमची पहिली जोडी असेल बापलेकाची. आणि आम्ही खरंच आमच्या भागासाठी प्रत्यक्षात खूप चांगलं काम करू की जे आजपर्यंत कुणी केलं नाही. म्हणजे म्हणून मी पहिलेच म्हटलं की लोकांचं काय जे राजकारणातनं पैसा व्यावसायीकरण चाललंय ना, ते मला कुठेतरी माझ्या भागात थांबवायचं आहे. मला ते माझ्या भागामध्ये माझा उत्तराधिकारी असला ना, तो पण माझ्यासारखा असला पाहिजे की त्यांनी जनतेचा विचार केला पाहिजे सातत्याने, की बाबा लोकांना काय कमी पडते, लोकांना काय पाहिजे. नुसतं बघितलं तर ते तर नजरेत ते माणसाला कळलं पाहिजे ना, हा ही आजची गरज आहे. नाही तर नुसतं काय बजेट येतं, बजेट जातं, टेंडर लागतात, टेंडर होतात, टेंडर संपतात. परंतु अशा काही गोष्टी आहेत. आज माझ्या गार्डनचं तुम्ही पाहिलं तर मी गार्डन 15 वर्षात 16-17 गार्डन केलेत. तर त्या गार्डनवरती मी अजूनही कायम लक्ष ठेवतो. आता 4 वर्ष होत आले, निवडणुका नाही आहेत, पण होळकर गार्डन तुम्ही आजही येऊन बघा. तर ते पण गार्डन यावर्षी परत एकदा राजकारण झालं, ते माझ्याकडनं तोडले गेलं. आम्ही ठीक आहे ना, अजून तयार करू. म्हणजे थोडक्यात रुपेश तात्यांना असं म्हणायचं की ओ देखो वसंत मोरे का लड़का चल रहा है ही ओळख पुसून ओ देखो रुपेश मोरे के पिताजी चल रहे अशी ओळख यायला पाहिजे असं त्यांचं अर्थातच कुठल्याही वडिलांना असं वाटतं. मला आणखी एक तात्या असा प्रश्न करायचा की स्पेशली रुपेशला, की बाबा तात्या काही निमित्तानं बाहेर गेलेले आहेत आणि आता जनता दरबार म्हणून फेमस आहे, जो मोरे दरबार अशीच त्याची ओळख झालेली आहे. आणि त्या ठिकाणी समजा तात्या काही निमित्तानं नाही आहेत किंवा त्यांना वेळ लागतो आणि आता तुझ्यावर जबाबदारी आहे त्यांना ती समोर आलेल्या जनतेला टॅकल करायची, तर अशा वेळी असं होतं का कधी की तात्या कशा अँगलने हा विषय सोडवू शकले असते किंवा त्यांना न्याय देऊ शकले असते, तर ते तुला काम करावं लागलं, ते तू केलं आणि त्यांनी तात्यांना फोन करून सांगितलं की तात्या आम्ही आलो होतो तुम्ही नव्हतात पण रुपेश मोहिते काम झालं? हा नक्कीच. तसं ऑफिसमध्ये बसल्यानंतर लोकांचे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत हे पहिले बघायला लागतात. जर समजा जे प्रश्न माझ्याकडून सुटू शकतात, जे आता समजा एखादा आपल्या इथला प्रश्न असेल तर ते नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस. आणि ज्यावेळेस तात्या नसतील त्यावेळेस मी त्यांना फोन करून विचारतो की असं असं आहे, काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये. ते सांगतात, प्रत्येक गोष्ट सांगतात. मग कुठल्या समजा अधिकारी असतील, कोण काय असेल, कोणाशी बोलायचं असेल ते नंबर देतात, त्यांना फोन करून सांगतात. मग त्यावेळेस म्हणजे सल्ला घेणं चालू असतं, सल्ला मसलत. बाहेर गेलो ना की ही कामं तर तो करतच असतो, त्या टायमाला बाकीचे सुद्धा असतात. परंतु माझं त्याला मी ज्यावेळेस 2-3 दिवसाच्या पेक्षा मी जास्त बाहेर कुठं जात नाही. माझं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम त्याला कुठलं असतं तर जे काही स्टे डॉग आहेत आपल्या रस्त्यावरची रस्ती कुत्री जी असतात त्यांना खायला घालणं. स्ट्रीट डॉग. माझ्या गाडीमध्ये आत्तासुद्धा तुम्ही खाली आलात तर माझ्या गाडीमध्ये आत्तासुद्धा
तुम्हाला पुढचं दिसेल सगळं. आणि मी जाताना ते त्याच्या हवाले करून जातो की बाबा हे काही नाही, एखादं काम कमी कर, संध्याकाळी जिथं ती माझी वाट बघत असतात ना तिथं जा, तिथं जाऊन त्यांना खायला घाल. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. की काय आपण माणूस आहे, आपण कुणाकडे मागू शकतो, पण ते माझे जे 2-3 पॉईंट ठरलेले आहेत त्या पॉईंटवरती जी कुत्री माझी रात्रीची वाट बघत असतात ना त्या ठिकाणी मी त्याला हमेशा पाठवतो. मी स्वतः फोन करून विचारतो, गेलता का रे तिथं, केलं का रे, केलं का रे ते. म्हणजे आपण खाऊ शकतो पण त्यांना कळत नाही, तो वाट बघत असतो. त्यांना कसं सांगू त्यांना मी बाहेर चाललोय. नक्कीच. तो तिथं पावसा पाण्याचा पण वाट बघत असतो. मुख्य प्राण्यांवर किती प्रेम करायचं हे आपण गुडलक चौकातलं आंदोलन जाऊन आपण सगळ्या अख्ख्या पुणेकरांनी पाहिलं. बरं, मला रुपेश आणखी एक असं तुला विचारा असं वाटतं प्रश्न, की मुळात तात्यांनी जे काही कमावलंय म्हणजे त्यांचं उत्तर असं म्हणजे ते कायम नेहमी मी माणसं कमावले. म्हणजे त्यांना असे चेहरे पण माहीत नसतील की ज्यांनी फक्त त्यांना बघितलंय पण त्यांनी त्यांना बघितलेलंच नाहीये, अशी खूप लोक आहेत. तर ती जी कमावली आहेत माणसं ती टिकून ठेवण्याची त्यांच्याकडे जी काही स्ट्रॅटेजी आहे, तर त्यासाठी काही त्यांच्याकडनं तू स्पेशल असं काही मार्गदर्शन घेतो का, की बाबा मला हे कसं करता येईल, काय करता येईल? त्या गोष्टीत त्यांचं कायम एक म्हणणं असतं, हलक्या कानाचं होऊ नको, कान सोन्याचे ठेव, सोन्याचे कान ठेव. कुणी काय सांगितलं, कुणी काय बोललं तर लगेच त्याच्यावरती रिॲक्ट होऊ नको. सगळ्यांचं ऐकून घे, सगळ्यांचं काय म्हणणं ते महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे माणसं टिकवण्याचा हा सर्वात मोठा उपाय आहे तो त्यांनीच तुला सांगितलेला आहे. बरोबर. आता म्हणजे मी अगदी थोडंसं फक्त पॉलिटिकल कडे जातो आणि मग परत लगेच आपल्या मूळ मुद्द्याकडे येईल. की आता म्हणजे अजून डिक्लेअर व्हायचंय वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या, आरक्षण वगैरे, पण ज्यावेळी ती वेळ येईल की आता आपल्याला उभं राहायचंच आहे त्यावेळी म्हणतो ना आपण की त्यांच्याकडनं जे बाळकडू तुला मिळालेलं आहे ते बाळकडू घेऊन आता तुला उभं राहायचंय, तर त्यावेळी भविष्यात जेव्हा नगरसेवक वसंत मोरे अशी पाठी लागेल त्यावेळी आजही 3 टर्म निवडून येऊन सुद्धा त्या माणसाकडे ग ची बाधा नाहीये, तर तो गुण जपण्यासाठी तू काय करणार? तसं तर ते सोपं नाहीये ना ते जपवणं, ते आज त्यांच्याकडे आहे. त्यासाठी जे जे काय करता येईल, जसं की आता समजा ज्यावेळेस लोकांमध्ये जायचं असेल किंवा ते सगळ्यात मेन तर ते टिकवणं आहे. ते टिकवण्यासाठी जे जे काय करता येतं, आता समजा जसं की मी त्यांना कायम रात्रीचं ज्यावेळेस आम्ही बसतो ना त्यावेळेस प्रत्येक वेळेस विचारत असतो की ह्याच्यावरती काय केलं पाहिजे, त्याच्यावरती काय केलं पाहिजे. तसंच प्रयत्न तर असतातच. नाही, अगदी बरोबर सांगतोस तू. आणि मुळात मला असं म्हणायचं की हा प्रश्न अवघड आहे, पण म्हणजे एवढ्या सगळ्या प्रश्नांमध्ये मी अवघड प्रश्न टाकला तुला, पण मला असं म्हणायचं की त्यांच्याकडे ते नाहीच आहे ना, म्हणून तर आज माणसं त्यांच्याकडे ती जोडली जातात आणि ते टिकवलंय त्यांनी, एवढं सोपं नाहीये. तर ते आत्ता या वयात आपण अर्थातच वडिलांच्या पाठिंब्यानं जनतेच्या आशीर्वादानं निवडून येऊ, आपण मान्य आहे. चला, आता ओळख आपली वसंत मोरेंचा मुलगा ही ओळख आहे आपली, त्यांची तर इच्छा आहे की तुझी वेगळी ओळख व्हावी, पण नंतर ती टिकवणं पण गरजेचं आहे. जे त्यांनी टिकवलं त्यांच्या मागे तर कोणी पॉलिटिकल तर नव्हतंच. मी त्यांनी आत्ताच सांगितलं की अगदी 88ला तर त्यांनी ती सगळं ते ऑब्झर्व केलं आणि मग ते शाखा आणि 93ला ते एंट्री केली. तर प्रश्न हा पडतो की जेव्हा आपल्या वडिलांनाच कोणी गॉडफादर नसतो आणि तो वडीलच कोणाचा तरी गॉडफादर बनतो, त्यावेळी आपण तो आपला प्रत्यक्ष फादर आहे, तर अशा वेळी आपण कसं राहिलं पाहिजे. तर तो गुण जो तात्यांनी कायम डायव्हर्ट केलाय, ग हा प्रकारच त्यांच्याकडे नाहीये, तर तो येण्यासाठी आणखी काही डेव्हलपमेंट स्वतःसाठी करणार आहेस कसं काय? हो नक्कीच. तसं त्यासाठी तर मी प्रयत्न करतोच. त्याच्याकरता मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं त्याने, मी जे काही आजपर्यंत 15 वर्ष मी नगरसेवक आहे, पण मी कायम सातत्याने स्वतःला सांगत असतो की एक अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजाचा. म्हणजे आयुष्यभर आजपर्यंत 15 वर्षामध्ये शहरातली अनेक मोठी मोठी पदं भोगली. विरोधी पक्षनेता असेल, गटनेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, सगळी पदं भोगली, पण स्वतःला कधी अहंकार होऊन दिला नाही. कारण अहंकार हा राजकीय माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. ज्याला राजकारणाव्यतिरिक्त सुद्धा जो माणूस स्वतः आयुष्य जगत असतो त्याला अहंकार हा त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो इगो त्याला झाला नाही पाहिजे.
मी त्याला हे कायम सांगाल. आणि समोरचा माणूस कधी कधी तुमच्यासाठी ना पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आलेला असतो, पण तुम्ही त्याच्याकडनं आला माझ्याकडे काहीतरी मागायला, अशा भावनेतून जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता ना, तुमच्याकडनं चुका होतात. मग ह्याच्याकरता पहिल्यांदा तुम्ही त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. तो राईट आहे रॉंग आहे काय ऐकून तर घ्या. तो काय म्हणतोय हे कधी कधी मला सुद्धा होतं बरं का. म्हणजे ज्यावेळेस कधी कधी माणूस आहे टेन्शन असतं, कधी 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 टेन्शन येतं, कधी काय डिप्रेसमध्ये होतं काय, पण अशा वेळेस माझ्याकडनं सुद्धा समोरच्या माणसाच्या बाबतीमध्ये कधीतरी एक भडभड भडभड बोलून जातो. पण नंतर ना मग मी परत जागेवरती येतो. विदिन सेकंद मी परत जागेवर, तर नाही राव आपण ह्याचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, आपण असं रिॲक्ट नव्हतं व्हायला पाहिजे लगेच. मी परत त्या माणसाला बोलून घेतो, हां बोला काय विषय. म्हणजे हे तुम्हाला जागेवरती येता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या, दुसरं काय शिकायची गरज नाही. आयुष्यामध्ये तो माणूस 100% यशस्वी होणार म्हणजे होणार. फक्त त्यांनी समोरच्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे. बाजू ऐकून न घेता जर तुम्ही रिॲक्ट व्हायला लागले तर मग पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. म्हणजे माझ्याकडनं सुद्धा पहिले ह्या गोष्टी व्हायच्या, कारण मी सुद्धा प्रचंड शेवटी मी तालीम केलेली आहे, त्यामुळे लोक म्हणतात पैलवानांचा गुडघ्यात असतो, पण माझा काही इथपर्यंत आजपर्यंत मी काही थांबलो नाही त्या क्षेत्रामध्ये. मी सुद्धा नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं सुद्धा आल्या असत्या. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की तो माणूस आपल्याकडे काहीतरी मागायला येतो, कधी कधी तो द्यायला पण आलेला असतो, पण तुम्ही त्याचं ऐकून न घेतल्यामुळे तो माघारी जातो. मग तिथं तुमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मग समोर आलेला माणूस हा तुमच्याकडे कशाला आलाय? कारण आपण काय मला जो वाटतं की मी IT वाला असतो, मी सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, तर मी मस्त ना एक स्वतःची एक लाईफ सेटल केली असती कुठेतरी. सेकंड संडे सॅटर्डे संडे मंथ एंड विकेंड करत बसलो असतो. पण मी हे पत्करलंय, ही मला हौस आहे राजकारण करण्याची. त्यामुळं मला समोरच्या माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने आलेल्या प्रश्नाला नाही माझ्याकडे उत्तर नसलं, ऐकून घेण्याची क्षमता तरी माझी असली पाहिजे. मग तो माणूस बऱ्याचदा तुमच्या बाबतीत तसं म्हणतो की अरे नाही माझं ऐकून घेतलं, मला चहा पाजला, माझ्यासंग बोलला नाही बाबा, असे काय करता नाही आलं तर कमीत कमी 2 शब्द कुठेतरी बोलला. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं नितेश की अर्थात आता बाबांनी पोराला सावरून घेतलं, पण तुला तेच म्हणायचंय जे आता उत्तर दिलं. आणखी एक आता महत्वाचा मुद्दा, शिवसैनिक. शिवसैनिक म्हणजे स्त्रियांचा आदर करणारा, स्त्रियांचा सन्मान करणारा. शिवसैनिक म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा. आणि आता तर तुमच्या हातातही मशाल आहे आणि तिथं मशाल ज्वलंत आहे. मला असं एक म्हणायचं की कधी आपल्या वडिलांची कधी भाषणं तू ऐकली आहेस का? त्याचा कधी सतत ते काय बोलतात, कुठल्या प्रश्नाला कशी उत्तर देतात, कशी मांडणी करतात, हे कधी ऑब्झर्व केलेस का? तू कधी ऐकलंय का ते? हो, मी जास्तीत जास्त त्यांचं लाईव्ह बघत असतो. अच्छा. लाईव्हच्या वेळेस ते लाईव्ह वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह असतात. त्यांची लाईव्ह अनकट असतात आणि असं पण नाही की बाबा थांबा थांबा मध्ये स्टार्ट केलं की एंड करतात. त्या लाईव्हमध्ये सिच्युएशन काय आहे, कोणत्या सिच्युएशनला काय बोललं पाहिजे, मग त्यांचे भाषणं ऐकत असताना कुठल्या मुद्द्यावरती जास्त भर दिला पाहिजे, कुठल्या मुद्द्यावरती नाही बोललं पाहिजे, लोकांच्या प्रश्नावरती भाषणात काय 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 उल्लेख केला पाहिजे. जसं त्यांच्या भाषणातलं एखादं वाक्य ब्रेकिंग न्यूज होते. म्हणजे मला असं म्हणायचं की ते जी भाषणं किंवा ते वक्तृत्व जे त्यांच्याकडे आहे, तर मागच्याच मुलाखतीमध्ये त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं होतं. त्यांना मी तो प्रश्न केला होता, त्यांनी असं सांगितलं होतं की ते रात्री मायमिंग करतात, विचार करतात किंवा उद्या मला काय बोलायचंय, आणि त्या अँगलनी ते विचार करतात, अभ्यास करतात, त्याचा मनन ज्याला आपण म्हणतो. अर्थात अध्यात्माकडे त्यांची चांगली हे आहे, आणि मग ते दुसऱ्या दिवशी तसं मांडतात. तर तशी काही तुझ्याकडे, तू कधी त्यांना पाहिलंस का तसा अभ्यास करताना, उद्या काहीतरी आहे आणि उद्या बोलणार आहेत त्या? मी सुद्धा रात्री समजा त्यांनी सांगितलं उद्या इकडे जायचंय, आता जर बघायला गेलं तर अचानक सांगतात तू बोल. अच्छा. अचानक सांगतात, त्याला सरप्राईजच देतात, सांगत नाहीत की तुला उद्या बोलायचंय म्हणून. त्यामुळे मी काय करत असतो, मला तर पण तुला अंदाज आलेला असतो की उद्या मला तात्या गुगली टाकू शकतात. त्यामुळे मी रात्री झोपायच्या आधी एकदा विचार करत असतो, उद्या काय काय बोललं पाहिजे. समजा कार्यक्रम काय, त्यांच्या फेसबुकवरती जायचं, त्या कार्यक्रमाच्या समजा शिवसेनेचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी काय बोलत असेल तर काय बोललं पाहिजे ते सगळं बघतो मी. रात्रीचं सगळं विचार करतो, सकाळी उठल्यानंतर आवरल्यानंतर परत एकदा ते विचार करतो, मग घरातून बाहेर पडतो. काय बोलतो. 2 कार्यक्रम असे झाले. एक तरी तो आत्ता जो बोलला लाईव्हचा विषय, मला माहीत नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा तो लाईव्ह आलेला पाहिला की कायम तो माझ्या मागं उभा असतो लाईव्हला,
परंतु एक दिवशी अचानकपणे माझ्या प्रभागामध्ये असाच माझ्याकडे प्रश्न आला होता. एक वाईन्स आहे, त्या वाईन्सचा लोकांना प्रचंड त्रास होतो सोसायटीतल्या लोकांनी तो मला विषय सांगितला होता आणि मी तिथं जाणार होतो. मी जाऊन लोकांना भेटून आलो, पण त्यांनी तिथं जाऊन ज्या पद्धतीने तो लाईव्ह केला, एक लाईव्ह त्याचा तिथं बाकीचे सगळे कार्यकर्ते मागं उभे वगैरे सगळं, आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिकडे त्या वाईन्सवाल्याला समज दिली होती, त्याच्यानंतरनं त्या सोसायटीच्या लोकांनी ज्यावेळेस सगळे माझ्याकडे आले आणि मी तो अनकट त्याचा लाईव्ह पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये जे क्रक्स होते की कोणचा कायदा, कोणत्या विषय, कशानुसार काय, तुम्हाला तिथं हॉटेल चालवायची परवानगी आहे का, तुम्ही जर तिकडं वाईन्स चालवता तर तुमच्या वाईन्समध्ये तुम्ही लोकांना समोर दारू देऊ शकता का, तुम्ही त्या ठिकाणी लोक टॉयलेटला उभे राहतात त्याच्यापासून महिलांना त्रास होतो, मग तुमच्यावरती कॉर्पोरेशनच्या कुठल्या ह्याच्यामधनं कारवाई झाली पाहिजे. हे सगळे त्यांनी ज्यावेळेस त्या संबंधित वाईन शॉपवाल्याला सांगितलं आणि त्याच्यानंतरनं तिथं लोकांची जी रिॲक्शन होती आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली तो तिकडे फिरत होता जाऊन, आज काय झालं, आज दिसतात का लोक, आणि ते जे त्याच्यातनं जे तिथं वातावरण तयार झालं ना, ते लाईव्ह पाहून मला पण वाटलं अरे हो, म्हणजे याच्यात ते गुण आहेत की जो फॉलो करू शकतो. जे आता जे अक्षरशः पोलीस पण सांगतात अरे बरं झालं तू ते केलं, तिथं जरा लोकांचा त्रास कमी झाला, तिथं कधी गर्व वाटतं त्या गोष्टी. नक्कीच. आता अगदी शेवटाकडे येतोय आणि मला असं म्हणायचं की आता खरं म्हणजे बापलेक नववर्षात म्हणजे तुमच्या दोघांना शुभेच्छा आहेत की तुम्ही महापालिकेत जावं, आणि त्यावेळी मात्र तुमच्यामध्ये बापलेक म्हणून नव्हे तर 2 नगरसेवक म्हणून स्पर्धा लागली पाहिजे. स्पर्धा अशी की माझा प्रभाग चांगला काम पद्धतीने होईल की माझ्या वडिलांचा, आणि ही स्पर्धा आणि ही स्पर्धा सकारात्मक असली पाहिजे. वडिलांनी असं त्याच्यापेक्षा मी आणखी कसं होईल, त्याचा फायदा तुमच्यापेक्षा जनतेला जास्त होणार आहे. सर, अशी अपेक्षा जनतेनं बापलेकांकडून ठेवलेली आहे, ती अपेक्षा तुम्ही निश्चित पूर्ण कराल आणि हीच खरी भेट, दिवाळी भेट म्हणून तुम्ही जनतेला देणार आहात. आता प्रश्न हा अगदी शेवटचा आणि मग मी थांबणार आहे. खरं म्हणजे राजकारण या सगळ्या गोष्टी होतच राहतात, ते पुढे चालूच राहील सगळ्या गोष्टी, पण असं कधी वाटतं का की आज आम्ही दोघंही एकाच वेळी एकाच ठिकाणी येऊन एकमेकांविषयी थोडंफार तरी का होईना पण आम्हाला आमच्या विचारांची देवाणघेवाण करता आली, जी सगळ्या टॉप न्यूज माडीच्या प्रेक्षकांसमोर, तर त्यांना बाप लेकाचं नातं कसं असावं याबद्दल प्रत्येकानं एखादा एक संदेश फक्त द्यायचा आहे. एक बाप म्हणून कसं असावं आणि मुलगा की ज्यावेळेस बापाची चप्पल पोराच्या पायात येते ना, त्यावेळेसपासून बापाचं आणि पोराचं नातं मित्राचं असलं पाहिजे. हे काही चुकत असतात पोरं, पण ती चूक झाल्यानंतर ना त्याने ती कबूल करून आपल्याला सांगितली पण पाहिजे, ना की चुकात न चुका मग त्या लपवल्या पाहिजेत. न लपवता त्या बापाला सांगता आल्या पाहिजेत. जर त्या सांगितल्या तर मला वाटतं की त्याच्यावरती 100% मार्गक्रमण, त्या उद्भवलेल्या परिस्थितीवरती आपल्याला मार्गक्रमण करता येतं. त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं पुढचं जे काही मार्गक्रमण असेल ते करता येतं. संवाद साधला पाहिजे. संवाद महत्वाचा तोच विषय. ज्यावेळेस तुमच्यामध्ये संवाद असतो ना, त्यावेळेस वाद होत नाही, आणि संवादामधला स निघून गेला की नुसता वाद राहतो. त्याच्याकरता तुमचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग चांगलं असलं पाहिजे. तुमच्यामध्ये संवाद चांगला असला तर कुठलाही विषय राहू द्या त्याच्यावरती तुम्ही 100% मार्ग काढू शकता. त्यामुळे माझी तर सगळ्या आईवडिलांना विनंती असेल की मुलांसंग संवाद करा. रुपेश, तुझी काय कमेंट असेल याच्यावर? एक मुलगा कसा असला पाहिजे? शिकवणच अशी आहे की किती जरी आपण जरी किती चुकलो तर वडिलांनी ती चूक एक्सेप्ट करणं आपली, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस घरचे आपली चूक एक्सेप्ट करतात त्यावेळेस आपली पण जबाबदारी वाढते की पुढची चूक होणार नाही. आणि दादांनी जर सांगितलं संवाद पाहिजे, संवाद तर नक्कीच पाहिजे. कारण की बरेच घरं आम्ही आता ऑफिसला बघतो, बरेच घरं आणि बरेच आईवडिलांची नाती तुटतात हे संवाद नसल्यामुळे, मिसअंडरस्टँडिंग होतात. आमचा संवाद डेलीच होतो. रात्री बसल्यानंतर दिवसभर काय केलं इथनं सांगण्यापासून सुरुवात होतो. त्यामुळे प्रत्येक मुलांनी सुद्धा आई वडील कशासाठी सांगतात,
आई वडिलांना सांगण्याचं म्हणजे सांगण्याची म्हणजे काय होणार, सांगितल्यानंतर काय होणार हे समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे समजून ज्यावेळेस तो मुलगा हे समजून घेईल त्यावेळेस त्याला आई बापाची किंमत कळेल आणि आई बापाच्या जबाबदाऱ्या कळतील. सुंदर. तर हे होते दोघेही बापलेक, अर्थात त्यांनी अतिशय उत्तमरित्या दिवाळीचा फराळ सांगता सांगता नात्यांचा फराळ कसा असावा हेच उलगडून दाखवलं. उदाहरणार्थ लाडू आहे पण त्यात जर पाकाचा गोडवाच नसेल तर त्या लाडवाला अर्थ काय. करंजी आहे पण त्यात सारणच नाही, ती करंजी उपयोगाचीच काय. चकली आहे पण तिनं आपल्याच भोवती वेटोळे घालून एकमेकांना संरक्षण दिलं नसेल तर ती चकलीच काय. राहिली गोष्ट चिवड्याची. चिवडा भले सगळ्यांना घेऊन एकत्रित असतो पण जेव्हा खातो तेव्हा सगळ्यांना घेऊन एकत्रित करून आपण खात असतो. त्याचं कारण सुखासोबत दुःख येणारच. पण म्हणून मी दुःख वेचत बसलो, सुख निवडत बसलो तर हातात काही येणार नाही. हा फराळ जो आपण ताटातला दिवाळीत खातो तो सगळ्यांच्या मुखात जावा ही तर नक्कीच परमेश्वरचरणी प्रार्थना आहे. पण नात्यांचा फराळ अत्यंत महत्वाचा आहे. त्यातला गोडवा टिकावा, यासाठी नाती टिकली पाहिजेत. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करायला हवे, जसे रुपेश आणि वसंत तात्या हे दोघे करतायत. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.